क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक शिक्षकांचा प्रचंड आक्रोश मोर्चा। विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार आज नाशिकमध्ये शिक्षकांचा आक्रोश मोर्चा मोठ्या उत्साहात आणि संतापजनक वातावरणात पार पडला। महाराष्ट्र शासनाच्या विविध जाचक निर्णयांविरोधात टीईटी प्रक्रियेतील अनियमितता, जुनी पेन्शन योजना पुनर्संरचित करणे, संच मान्यतेसंबंधी प्रलंबित प्रश्न, शिक्षक समायोजन, शिक्षक भरतीतील विलंब, शालार्थ आयडी तसेच शाळाबाह्य शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या वाढत्या कामांच्या विरोधात मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकत्र आले। मोर्चात प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच संस्था चालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत आपला ठाम पाठिंबा दर्शविला। शासनाच्या धोरणांमुळे शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेल्या अडचणी, ताणतणाव आणि अन्यायकारक निर्णय याबाबत प्रचंड नाराजी शिक्षकांनी आवाज उठवत व्यक्त केली। मोर्चाच्या शेवटी नाशिक जिल्हा शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले। निवेदनात शिक्षकांच्या सर्व प्रलंबित मागण्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी करण्यात आली। शासनाने त्वरित सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय। नाशिक शहरात आज दिवसभर या मोर्चाची जोरदार चर्चा होती। शिक्षकांच्या एकजुटीने शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले असून पुढील काळात शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र मोहिते, नाशिक। निर्धार पक्का टीईटीला द्या धक्का। काय सांगणार पक्का टीईटीला द्या धक्का। आज या ठिकाणी सर्व आमच्या नाशिक जिल्ह्यातील सर्व प्राथमिक किंवा माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक वृंद आणि इतरत्र कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले। सर्वात प्रथम त्या सर्व शिक्षकांचं अभिनंदन आणि आभार देखील, कारण सरकारचे ज्या ठिकाणी टीईटी धोरण असेल किंवा संच मान्यता असेल, कारण आज शिक्षकांची जवळजवळ 30-35 वर्ष सेवा झालेली असून काही शिक्षकांचं वय 50 वर्षाच्या पुढे असताना देखील त्यांना पदोन्नतीसाठी किंवा त्यांना त्या ठिकाणी पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक पदासाठी ही सक्तीची टीईटी त्यांनी जी सुरू केलेली आहे ती सरकारने रद्द करावी अशी आमच्या सर्व शिक्षकांची मागणी आहे। आणि त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी शाळेमध्ये शिक्षक नाही म्हणजे संच मान्यता देखील लवकरात लवकर करून त्या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये शिक्षकांची उपलब्धता करून द्यावी। जुन्या पेन्शन संदर्भात सर आपल्याला काय वाटतं? जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे त्याबाबतही आजचा मोर्चा आहे। सर्व शिक्षकांच्या मागण्यामध्ये ही एक पण मागणी आहे की सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे। शासनाने जो निर्णय घेतलेला हा पूर्णतः चुकीचा आहे आणि म्हणून ही मागणी अतिशय रास्त आहे आणि ती शासनाने तिचा विचार करावा असं मला वाटतं। कारण शासन म्हणतं की आज एक दिवसाचा संप या ठिकाणी आंदोलन केलं तर शासन म्हणतं की विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, परंतु वर्षानुवर्ष 2012 नंतर बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे। मग या शिक्षकांची संख्या कमी असताना या विद्यार्थ्यांचं नुकसान नाही का? तर आज आपण बघतोय की 10-15 शिक्षक एक शाळेवर कमी आहे, मग हे त्या शासनाच्या निदर्शनास येत नाही का? सरकारचं एक प्रकारचं खाजगीकरणाकडे हा सगळा डाव चाललेला दिसतो, याबाबत सर आपण काय सांगू शकाल? सर, हे जे धोरण आहे सरकारचं हे अतिशय चुकीचं धोरण आहे। आपल्याकडे लोकशाहीने जे आपल्याला समान काम समान तत्व, जे समानतेचं तत्व दिलेलं आहे, मग ते पेन्शनच्या बाबतीत असो किंवा नोकरीच्या बाबतीत असो, हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा हक्क आहे। त्याच काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने 10-15 हजारावर कर्मचारी नियुक्ती करून सरकार काय साध्य करत आहे यातून हे अनाकलनीय आहे। म्हणूनच आज आम्ही प्रचंड संख्येमध्ये या आक्रोश मोर्चात सहभागी झालो आहोत। शाळा बंद झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आज शिक्षकांनी पूर्ण महाराष्ट्रभर ही बंदची हाक, शाळा बंदची हाक दिलेली आहे। आपण बघू शकता की प्रचंड शिक्षकांचा समुदाय या ठिकाणी आता मार्गस्थ झालेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे। बदलला पाहिजे आणि टीईटी ही रद्द झाली पाहिजे अशी आमच्या शिक्षक एकजुटीचा रद्द करा। शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समिती नाशिक जिल्हा आजचा हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी गोल क्लब मैदानापासून सुरुवात झाली आहे। आपण या ठिकाणी बघितलंय की प्रचंड संख्येमध्ये शिक्षक समुदाय या ठिकाणी या लढ्यामध्ये सामील झालेला आहे। पूर्ण महाराष्ट्रभर
या लढ्याचा आक्रोश आपल्याला बघायला मिळतोय। या ठिकाणी उपस्थित काही शिक्षकांची मतं आपण जाणून घेणार आहोत। त्यामध्ये सर, हा जो आक्रोश मोर्चा आहे, या आक्रोश मोर्चाच्या संदर्भात आज TATच्या बाबतीत असो, जुन्या पेन्शनच्या बाबतीत असो, या बाबतीत तुमचं नेमकं म्हणणं काय हे आपल्या सरकारपर्यंत पोहोचवायचं आहे। सर, आपण बघतोय की आजचा जो मोर्चा आहे तर तो संपूर्ण राज्यभर यशस्वी झालेला दिसतोय। सर्व राज्यभरातल्या शाळा आज बंद आहेत आणि सर्व शिक्षक या मोर्चात सहभागी झाले। तर सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करून TET संदर्भामध्ये शासनाने खरं तर पुनर्विचार याचिका दाखल करायला आतापर्यंत हवी होती, पण ती दाखल केली नाही आणि त्या माध्यमातून शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यानंतर संच मान्यतेचा जो काही निर्णय आहे त्याच्याही संदर्भामध्ये शासनाने तो रद्द केला पाहिजे। त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना ही सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू केली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांच्या, संस्था चालकांच्या इतरही ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्यांचा सकारात्मक विचार शासनाने करावा आणि आम्हा सर्व शिक्षकांना न्याय द्यावा यासाठी आजचा हा मोर्चा आहे। आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या संदर्भात देखील शासनाने ताबडतोब निर्णय घ्यावा। सर, आपल्याला काय वाटते या संदर्भात? शासनाने जो TETचा निर्णय घेतलेला आहे तो रद्द करावा अशी सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने मी विनंती करत आहे आणि TETचा निर्णय रद्द करावा आणि जुनी पेन्शन योजनेचा पण शासनाने प्रशासनाने विचार करावा याबद्दल मी प्रशासनाला विनंती करतो। आज शिक्षक भरती नाहीये, बऱ्याच ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे। या कमतरतेमुळे सुद्धा शिक्षकांना शिकवण्यासाठी आणि शाळाबाह्य जी कामं आहेत या कामाच्या संदर्भात सुद्धा शिक्षकांच्या अनेक मागण्या आहेत की शाळाबाह्य कामं शिक्षकांना बंद करावीत। सर, आपण याबाबत काय सांगू शकाल? नमस्ते। आजचा जो शिक्षकांचा मोर्चा आहे, आक्रोश मोर्चा आहे, हा शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांसाठी आहे। त्यामध्ये TETची सक्ती असो, TETची सक्ती करण्याऐवजी व्यवहार्य त्याच्या पाठीमागचं धोरण शासनाने खरं म्हणजे घ्यायला पाहिजे होतं। नवीन अपॉइंटमेंट जी होती शिक्षकांची त्यासाठी TET असणं त्याबद्दल कुणाचंही दुमत नाही, परंतु जे शिक्षक सध्या आता 20-25 वर्षांची सेवा त्यांची पूर्ण झाली आहे अशाही शिक्षकांना वेगवेगळ्या अटीनुसार जर TET सक्ती केली जात असेल तर ते नक्कीच अव्यवहार्य ठरेल असा तो मुद्दा आहे। दुसरा मुद्दा, बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांची पदं आजही रिक्त आहेत आणि रिक्त पदं असल्यामुळे संस्था चालकांना त्या पदांवरती मानधनावरती शिक्षकांना नेमून तोही आर्थिक भुर्दंड संस्था चालकांना विनाकारण सहन करावा लागतो आहे। तर अशाही पदांवरती शासनाने लवकरात लवकर शिक्षकांची पदभरती जी आहे ती करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे तिला चालना द्यायला हवी। या आणि इतर ज्या प्रलंबित मागण्या आहेत काही वर्षानुवर्षे शिक्षकांच्या, त्या सर्व मागण्या शासनाच्या दरबारी पोहोचवण्यासाठीच आजचा हा मोर्चा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।